वैजापूर तालुक्यातील शिवराई सायगाव शिवारातील शेतातील रस्त्याचा वाद वैजापूर येथील तहसीलदार सुनील सावंत यांच्या मामलेदार कोर्टाच्या आदेशानुसार शेतकऱ्यांमध्ये अनेक वर्षापासून असलेला वादाचा रस्ता मोकळा करून देण्यात आला। यावेळी शेतकऱ्यांचा आपापसातील वाद मिटल्यानं शेतकऱ्यांनी मंडळ अधिकारी यांचे आभार मानले। या शिवारातील खूप दिवसांपासून शेतकऱ्यांना येण्या जाण्यासाठी रस्ताच नसल्यानं गेल्या अनेक वर्षांपासून या रस्त्याचे प्रकरण प्रलंबित होते। या ठिकाणी मंडळ अधिकारी रीता पुरी यांनी येथील शेतकऱ्यांची बैठक घेऊन त्यांच्यामध्ये सामंजस्य निर्माण करून त्यांच्यातील अनेक वर्षांपासून असलेला वाद मिटविण्यात आला। या ठिकाणी जेसीबी लावून बांधावरील रस्ता दोन्ही बाजूच्या शेतकऱ्यांच्या संमतीनं रस्त्याचं काम मार्गी लावण्यात आलं। यावेळी लासूरगाव मंडळातील अनिल गिरी, अनिल कानडे, प्रवीण पाटील, अशोक नळे, कल्पना गायगुजरे, राधिका मॅडम, विक्रम वरपे, धरमसिंग मुराडे आदींची उपस्थिती होती। मंडळाधिकारी रीतापुरी लासूरगाव व माझी लासूरगाव मंडळातील सर्व टीम, तलाठी अनिल कानडे, अनिल गिरी, प्रवीण पवार, गायसमुद्रे मॅडम, राधिका जाधव, आम्ही सर्वांनी आज विभागीय आयुक्त यांच्या जी सस्ती अदालत उपक्रम आहे या उपक्रमाच्या माध्यमातून आज हा मामलतदार कोर्ट माननीय तहसीलदार साहेब यांच्या आदेशाने व इथल्या जे स्थानिक शेतकरी आहेत गट नंबर 29 व गट नंबर 33 या दोन्ही गटाच्या बांधावरून हा जो रस्ता आज मोकळा झाला, हा म्हणजे खरोखर या सर्वांचंही श्रेय मानावं लागेल। कारण यांनी पण आम्ही सर्वांनी समजून सांगितल्यापासून आज सकाळी आम्ही जवळपास 10 वाजल्यापासून या लोकांना समजावून सांगत होतो, परत यांच्यामध्ये आपसामध्ये समीट घडवून आणला आणि बाजूबाजूच्या शेतकऱ्यांनी ते ऐकलं आणि आज हा जवळपास पूर्ण गट नंबर 33, 44, गट नंबर 29 आणि 30 या रस्त्यावरील जो बांधाचा रस्ता आहे हा 2012 पासून प्रलंबित असलेला आज हा रस्ता मोकळा झाला। त्यामुळे सर्व शेतकऱ्यांचंही मी अभिनंदन करेल आणि आभारही मानेल, कारण यांनी आमचं ऐकलंही आज। त्यामुळे मलाही त्या सर्व शेतकऱ्यांचा परत माझ्या सर्व टीमचाही खूप अभिमान आहे की आज ते सर्वजण इथं सक्ती अदालतच्या माध्यमातून माननीय तहसीलदार साहेबांचं मार्गदर्शन, त्याचबरोबर पोलीस प्रशासनही इथं उपस्थित होतं। धन्यवाद। मी ग्राम महसूल अधिकारी आगर सायगाव सजा शिवराई आगर सायगाव मधला असलेला हा प्रलंबित रस्ता म्हणजे लगभग 10-12 वर्षापासून याच्यावर वाद चालू होते। प्लस आज मी आणि माझ्या मॅडमनी ठरवलंच होतं की आज हे रस्ता कोणत्या बी परिस्थितीमध्ये आज मोकळा करायचा। दोन्ही पार्टींना समोरासमोर घेऊन दोघांचे मत ऐकून दोघांचे मतवर विचार करून दोघांचे मत मांडले व त्यांना पटले एकमेकांचे मत आणि हा रस्ता आज पूर्णपणे मोकळा करण्यात आलेला आहे। आणि ह्यामध्ये माझी टीम म्हणजे माझे मंडळ अधिकारी पुरी मॅडम प्लस मी ग्राम महसूल अधिकारी आणि ग्राम महसूल अधिकारी कानडे आप्पा, प्रवीण आप्पा प्लस इतर टीम सगळे यांचे सहकारी टीमनुसार हे रस्ता मोकळा करण्यात आलेला आहे। हा रस्ता 2012 पासून प्रलंबित आहे आणि मंडळ अधिकारी तलाठी साहेब इतर सर्व तहसील कर्मचाऱ्यांची टीम येऊन रस्ता काढून दिला, त्यातून आम्ही समाधानी आहे। प्रतिनिधी रमेश नेटके, NTV न्यूज मराठी, छत्रपती संभाजीनगर।